रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे शीळ धरण ओव्हरफ्लो, रत्नागिरीकरांचा पाणी प्रश्न मिटला। यवतमाळच्या अधरपूस प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस, प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले तर नदी पात्रात 48 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। सिंधुदुर्गातील दोडामार्ग तिल्लारी खोऱ्यामध्ये हत्तींचा धुमाकूळ, नारळ, पोफळी यासह केळी बागांची हत्तींनी केली नासधूस, शेतकरी हवालदिल। ठाण्यात रेल्वेची सुरक्षा भिंत कोसळली, एक व्यक्ती किरकोळ जखमी, मलबा हटवण्याचं सध्या काम सुरू। डोंबिवली, सोनारपाडा, माणगाव परिसरामध्ये मेट्रोच्या जमीन सर्वेक्षणाला शेतकऱ्यांचा विरोध, आधी मोबदला द्या, शेतकऱ्यांची मागणी। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बैलगाडी पेटवून शेतकऱ्यांचं आंदोलन, सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक। ओबीसी कल्याण विभागाद्वारे ओबीसी हॉस्टेल सुरू करण्याची सरकारी घोषणा कागदोपत्रीच, ओबीसी काँग्रेस सेल आणि ओबीसी अधिकार मंचाचा आंदोलनाचा इशारा। धुळे जिल्ह्यात बोगस खतं आणि जास्त दराने बियाणे विक्री करणाऱ्या 4 कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द, खतं बियाण्यांचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघाताचा थरार, कार आणि कंटेनरची धडक तर भीषण अपघातात 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको उड्डाणपुलावर 6 ते 7 गाड्या एकमेकांवर आदळल्या, अचानक ब्रेक दाबल्यानं अपघात, वाहनांचंही मोठं नुकसान। तुकोबांची पालखी इनामदार वाड्यात मुक्कामी, तर आज पिंपरी चिंचवडमध्ये प्रवेश करणार।